गणपतराव मोरे माध्यमिक विद्यालय किवळा येथे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न। वार्षिक स्नेह संमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्ती महापुरुषांच्या गाण्यावर व इतर गाण्यावर गाणे गायले। स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान आमदार चिखलीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना व गावातील नागरिकांना संबोधित केले। यावेळी प्रमुख उपस्थिती लोहा कंधार विधानसभेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आनंदराव पाटील शिंदे पंचायत समिती लोहा माजी सभापती, शंकर पाटील ढगे माजी सभापती, बंडू पाटील काळे वडगावकर, साईनाथ पाटील टरके सरपंच, चक्रधर पाटील खानसोळे संचालक, गणेशराव घोरबान व सर्व स्टाफ, तंटामुक्ती मुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील व शालेय समिती अध्यक्ष व गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवक व इतर गावातील मान्यवर व पालक वर्ग मोठ्या संख्येने वार्षिक स्नेह संमेलनामध्ये उपस्थित होते। विद्यालयामध्ये वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्तानं मी आलो। शाळा अतिशय चांगली या ठिकाणी दिसून आली। शाळेचा अध्यापन मला काही माहिती नसलं तरी एकंदरीत पालकाची उपस्थिती पाहता पालकांचं शाळेवर असलेलं प्रेम आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता बघितली तर शाळेचा दर्जा निश्चितपणाने चांगला असावा। शाळेच्या मूलभूत सुविधांसाठी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मला जे करता येते निश्चितपणाने करेन। शाळेच्या आणि स्मशानभूमीच्या मध्ये एका भिंतीची मागणी होती, ती मागणी पण आपण पूर्ण केलेली आहे। एकंदरीत सर्व ज्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवलं त्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून मी कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो। भविष्यातही ते चमकले पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा करतो। गावातून 2 तरुणांचा CISS आणि CRPF मध्ये म्हणजे त्यांना संधी मिळाली, त्यांच्या दोघांचे मनापासून मी स्वागत करतो। सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा। चिखलीकर परिवार नेहमी शब्दाला बोलते जागते। आज आपण शाळेचं सुरक्षाबल भिंतीचं आणि स्मशानभूमीचं आपण शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या गावकऱ्याच्या विनंतीत मान दिलं। हा शब्द शेवटपर्यंत लगेच काम सुरू गणपतराव मोरे विद्यालय किवळा तालुका लोहा जिल्हा नांदेड या शाळेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम होत असतो। या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी असणारी सुप्त गुण त्या गुणाला वाव देण्यासाठी सांस्कृतिक विभागातर्फे दरवर्षी हा सांस्कृतिक कार्यक्रम घेतला जातो। त्यामध्ये मान्यवर तालुक्याचे आमदार असतील किंवा मान्यवरांच्या हस्ते आम्ही आमच्या शाळेमध्ये जे विविध क्रीडा स्पर्धा किंवा विविध गुणवत्तेचे कार्यक्रम म्हणजे 10वीच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क घेऊन पास झालेले विद्यार्थी असतात त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी करत असतो। ही परंपरा साधारणतः या ठिकाणी 2000 सालापासून चालू असते। तर म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये थोडंसं बंद पडलेलं होतं, त्यानंतर पुनश्च आम्ही सुरू केलं आहे आणि ही अखंडित असणारी परंपरा ही शाळा गेल्या अनेक वर्षापासून राबवते। आणि हे करत असताना आम्हाला या गावातील नागरिकांचा, परिसरातील नागरिकांचा, माता भगिनीचा अत्यंत चांगला सहकारी लाभते। या भागामध्ये अत्यंत गुणवान विद्यार्थी आहेत, त्यांच्या फक्त अंगामध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणाला वाव देण्याचं काम, त्यांना त्यांचे गुण दाखवण्यासाठी स्टेज उपलब्ध करून देण्याचं काम शाळा करत असते। किवळा नगरी हे मर्दानी पैलवान तसा नोकरीच्या संदर्भात युवा शक्तीतली फार एकदम अग्रेसर आहे लोहा तालुक्यामध्ये। त्यातल्या त्यात या युवा गावामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये संरक्षक दलामध्ये काम करणारे सैनिक जास्त आहेत। आणि हे सर्व प्राथमिक त्यांचं जे काही कौशल्य आहे, प्राथमिक त्यांच्यामध्ये जे हे जे गुण आहेत ते आमच्या शाळेच्या माध्यमातूनच त्यांच्याकडे पोहोचलेले असतात। आणि जास्तीत जास्त आमच्या शाळेतले विद्यार्थी, माजी विद्यार्थी संरक्षक दलामध्ये वेगवेगळ्या पदावर आहेत, सीमेवर लढत आहेत, देशाचं रक्षण करत आहेत।